अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलिसांच्या स्पेशल टीमची नियुक्ती करण्यात आलेली आहे। 8 पोलिसांची 8 जणांमध्ये एक डीसीपी आणि एका एसपीचाही समावेश आहे। 5 एक्सपर्ट पोलीस अधिकारी सुद्धा या टीमचा भाग असल्याची माहिती देण्यात आलेली आहे। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाची चौकशी होणार आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। तसंच गोळीबारामध्ये एक पोलीसही जखमी असल्याची माहिती शिंदेंनी दिली आहे। दरम्यान आरोपीनं आधी पोलिसांवरती गोळीबार केला असल्याचं उपमुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलंय। दरम्यान पोलिसांनी स्वरक्षणासाठी गोळीबार केल्याची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली। तर विरोधी पक्षाला काही बोलायचा अधिकार आहे विरोधामध्ये। आज पोलीस एक जखमी आहे एपीआय दर्जाचा, त्याचं काहीच देणं घेणं या विरोधी पक्षाला नाही। जे पोलीस लॉ अँड ऑर्डरसाठी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून काम करतात, या ठिकाणी स्वतःच्या बचावासाठी किंबहुना जी काही घटना घडली त्याला फेस करण्यासाठी जी कारवाई केलेली आहे त्याचा तपास होईल, चौकशी होईल आणि ते पुढच्या गोष्टी समोर येतील। त्याच्या पूर्व पत्नीने एक तक्रार केली होती लैंगिक अत्याचाराची। त्या संदर्भात चौकशी करण्याकरता वॉरंट घेऊन चौकशी करता त्याला नेण्यात येत होतं। त्याने पहिल्यांदा पोलिसांची बंदूक हिसकवून फायर करण्याचा प्रयत्न केला, पोलिसावर फायर केलं, हवेत फायर केलं। त्यामुळे संरक्षणार्थ पोलिसांनी त्या ठिकाणी गोळी चालवलेली आहे। या संदर्भात त्याला दवाखान्यात नेण्यात आलं आणि डॉक्टरांनी अजून अधिकृत घोषणा करायची आहे, पण जी काही माहिती आहे त्याप्रमाणे बहुधा मृत्यू झालेला असावा। त्यामुळे हे कुठलंही प्रोव्होक किंवा याच्यामुळे झालेलं नाही, तर एक प्रकारे पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेला हा गोळीबार आहे, ज्याच्यामध्ये या आरोपीचा मृत्यू झालेला आहे।